नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला खमंग आणि खुसखुशीत अशी सर्वांच्या आवडीची भाकरवडी करून दाखवणार आहे। भाकरवडी खुसखुशीत करण्याच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आज मी तुम्हाला खमंग आणि खुसखुशीत भाकरवडी करून दाखवणार आहे। तर इथं कोणकोणते साहित्य घेतले हे मी तुम्हाला दाखवते। तर इथं 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बेसनचं पीठ आहे, चिंचगुळाची चटणी आहे, इथे शेव घेतलेले आहेत, इथं साखर 2 चमचे आहे, लाल तिखट आहे, गरम मसाला 2 चमचे आहेत, चवीनुसार मीठ वापरणार आहे, इथं 2 चमचे मी तीळ घेतलेले आहेत, हळद आहे, अर्धा चमचा जिरा आहे, बडीशेप 1 चमचा आहे, धने 1 चमचा आहे आणि इथं सुकं खोबरं किसून घेतलेलं पाव वाटी आहे। प्रथम आपण काही मसाले भाजून घेऊया। तर इथं 1 चमचा मी धने भाजून घेते, बडीशेप आणि इथं जिरं, हे सर्व मी हलकं परतून घेणार आहे। जास्त जळून घ्यायचं नाही, हलकंसं परतून घ्यायचं, म्हणजे याच्यामधला जो ओलसरपणा आहे तो निघून गेला पाहिजे। आता आपण हे मसाले उतरून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये मी खोबरं भाजून घेते, खोबरं सुद्धा हलकं परतून घ्यायचं। खोबरं आता थोडंसं भाजत आलेलं आहे। आता याच्यामध्ये मी तीळ घालून घेते, 1 चमचा तीळ आहे ती याच्यामध्ये टाकून घेते आणि खोबऱ्याबरोबर तीळसुद्धा भाजून घेते। थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं। हे पहा, खोबरं आणि तीळ चांगलं भाजलं गेलेलं आहे, एकदम कुरकुरीपणा आलेला आहे खोबऱ्याला। आता मी हे उतरून घेते। प्रथम आपण हे धने जिरे आणि बडीशेप मिक्सरला थोडंसं जाडसर असं वाटून घेते। धने जिरे बडीशेप जाडसर असे वाटून झालेले आहेत। आता मी याच्यामध्ये खोबरं तीळ टाकून घेते। खोबरं आणि तीळ थोडंसं असं 1 सेकंद फक्त असं फिरवून घ्यायचं। खोबरं सुद्धा जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। हे लाल तिखट आहे, गरम मसाला, हळद, इथं साखर आहे 2 चमचे आणि हे इथं मी शेव घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेते। साधारणतः 1 ते 1.5 चमचा मी टाकून घेते। चवीनुसार मी मीठ टाकते, साधारणतः 1 चमचा आहे। हे सुद्धा मी वाटून घेते। हे पहा, भाकरवडीचा मसाला छानपैकी तयार आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा भाकरवडीचा मसाला घरच्या घरी करू शकता। तर या मसाला मी एका बाउलमध्ये काढून घेते। छानपैकी एकदम मसाला तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा चिंचगुळाची चटणी टाकून घेते आणि आता ते मी मिक्स करून घेते। चिंचगुळाची चटणी टाकल्यामुळे आपला जो हा मसाला आहे त्याला एकदम असा घट्टपणा येणार आणि ज्यावेळी आपण पोळी लाटून पोळीवर ज्यावेळी आपण हा मसाला पसरू त्यावेळी तो पडणार नाही भाकरवडीतून, म्हणून चिंचगुळाची चटणी टाकून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने असा घट्टपणा येतो। भाकरवडीचा मसाला एकदम रेडी आहे। आता तुम्ही बाजूला ठेवते आणि आपण आता पीठ मळायला घेऊया। तर 1 वाटी मैद्याचं पीठ आहे आणि पाव वाटी बेसन आहे, ते सुद्धा मी टाकून घेते। आता चवीनुसार मी मीठ टाकून घेते आणि थोडासा ओवा घेतलेला आहे चिमूटभर, तो हातावर असा मी थोडासा चोळून घेते आणि याच्यामध्ये मी टाकून घेते। प्रथम सर्व पीठ मी एकजीव करून घेते। मीठ आणि ओवा जो आहे तो सर्व मिक्स झाला पाहिजे। तर इथं मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, ते ओतून घेते। तेल गरम आहे त्याच्यामुळे आपण चमच्यानं करून मिक्स करून घ्यायचं, आणि तर हाताला चटका लागण्याची शक्यता असते। तेल सर्व पिठाला एकदम चांगलं मिक्स झालं पाहिजे। आता थोडंसं गार झालेलं आहे, आता मी ते हाताने मिक्स करून घेते। तेल सर्व पिठाला चांगलं लागलं गेलेलं आहे। हे बघा, छानपैकी असं मुठ बांधू शकतो आपण। आता आपण हे पीठ थोडं थोडं पाणी ओतून मळून घ्यायचं आणि पीठ मळताना
जास्त पीठ पातळ होतं मळायचं नाही किंवा जास्त घट्ट पण मळायचं नाही. हे पीठ छानपैकी मळून झालेलं आहे. मस्तपैकी झालं आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट पण नाही, असं पीठ मी मळलेलं आहे. आता 5 मिनटासाठी मी झाकून ठेवते. हे पीठ आपलं चांगलं मुरलेलं आहे. पुन्हा जरा 2 मिनटं आपण असं मळून घेऊया. छानपैकी मस्त तयार झालेलं आहे पीठ. याचे आता आपण गोळे बनवून घेऊया. आपण चपाती जशी लाटतो तेवढे गोळे आपण घ्यायचे. हे पहा 4 गोळे झालेले आहेत. सर्व समान गोळे झालेले आहेत. आता याच्यातला एक गोळा मी काढून घेते. आता हा आपल्याला लाटायचा आणि हे 3 गोळे जे आहेत ते मी पुन्हा झाकून ठेवते, म्हणजे काय ते सुकणार नाहीत. आता आपण गोळ्याला थोडंसं मैद्याचं पीठ लावून घेऊया. जशी आपण चपाती लाटतो तशीच ही पोळी लाटून घ्यायची. सर्व बाजूने एक समान लाटणं फिरवून घ्यायचं, म्हणजे कुठं पीठ जे राहणार नाही, सर्व समान लाटले जाणार. आता याच्यावरती मी अर्धा चमचा चिंचगुळाची चटणी पसरून घेते. शक्यतो हातानंच पसरून घ्यायची, म्हणजे सर्व बाजूला एक समान लागली जाणार. आता याच्यावरती मी मसाला पसरून घेते. किनाऱ्याला थोडीशी मी जागा ठेवलेली आहे. सर्व मसाला मी या पोळीवरती पसरून घेते. साधारणतः अर्धा इंच एवढा थर लावून घ्यायचा मसाल्याचा. हे बघ छानपैकी असं पसरून घ्यायचं. मसाला सर्व पोळीवर पसरून झालेला आहे. आता मी थोडंसं लाटण्याने दाबून घेते, म्हणजे मसाला पूर्णपणे पोळीला चिटकून राहील. हे पहा सर्व बाजूला मसाला चिटकून राहिलेला आहे. चपातीचा आपण रोल करून घेऊया. तर इथं चपाती मी दुमडून घेते. अशी दाबून घ्यायची आणि सर्व बाजूनी हळूहळू दुमडून घ्यायची. या रोलमध्ये हवा भरली नाही पाहिजे, अशा पद्धतीने पूर्ण रोल करून घ्यायचा. आता इथं एका साईडला आपण पाणी लावून घेऊया, जेणेकरून आपली पोळी छानपैकी चिकटून राहील. आणि पुन्हा असं दुमडून घ्यायचं, पुन्हा रोल करून घ्यायचा. हे पहा छानपैकी असं दुमडलं गेलेलं आहे. आणि हलकं हाताने एकदाच असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे हवा जर राहिली असेल आतमध्ये तर ती निघून जाणार. हे पहा एकदम मसाला एकदम ह्या पोळीमध्ये सेट झालेला आहे. आता दोन बोटाचं अंतर ठेवून या वड्या मी पाडून घेणार आहे. हे पहा छानपैकी आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत. आणि या वड्या आता मी थोडंसं हाताने दोन्ही बाजूला प्रेस करून घेते. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे मसाला बाहेर पडणार नाही. बाकीचे सर्व वड्या मी अशाच कापून अशाच या प्रेस करून दाबून घेणार आहे. सर्व बाकरवड्या बनवून झालेल्या आहेत. जवळजवळ 40 ते 42 बाकरवड्या तयार झालेल्या आहेत. आता त्या मी तळून घेते. आधी आपण तेल गरम झालं का चेक करूया. हे पहा तेल गरम झालेलं आहे, म्हणजे गोळी टाकल्यावर पटकन ती वर आलेली आहे, म्हणजे आपलं तेल बरोबर प्रमाणात गरम झालेलं आहे. आता आपण भाकरवडी मी तळून घेते. थोडासा एवढा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाकरवडी तळून घ्यायची. बघा छानपैकी कलर आलेला आहे, मस्त तळले गेलेले आहे. आता ते मी काढून घेते, कारण तेलामधून एखादा पदार्थ काढला ना तर 5 मिनटं त्याची जी शिजण्याची प्रोसेस असते ते सुरूच असते.
अशाच पद्धतीने मी सर्व भाकरवडी तळून घेते. हे छानपैकी मस्तपैकी तळली गेलेली आहे, एकदम कुरकुरीत झालेली आहे. छानपैकी कुसकुशीत भाकरवडी तयार आहे. तुम्ही पण याच पद्धतीने बघा. बेकरीतून आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घर अशा प्रकारची भाकरवडी घरी करून पहा. एकदम सोपी पद्धत आहे. हे बघा छानपैकी मस्त कुसकुशीत झालेली आहे. हे पहा मस्तपैकी झालेली आहे. चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागते. मी बनवलेली भाकरवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.